दरोड्याची कथा की थंड डोक्याने रचलेला कट, आक्रोश, अश्रू आणि अभिनय, पण सत्य काही वेगळंच. पत्नीचे नाटक उघड, प्रेम संबंधातून जन्माला आला मृत्यूचा प्लॅन. उन्होंने पहले हमारा मुंह दबाया, फिर उन्होंने बोला जो है हमको दे दो नहीं तो मार डालेंगे. इन्होंने हाथ पैर मारे और मेरे को घसीट के उधर ले गए. ये वाली अलमारी उन्होंने ढूंढी, नहीं मिला. मैंने बोला मैं सब दे दूंगी, हमको छोड़ दो. मेरा सामान मैंने सब निकाल के दे दिया. कब की बात है? ये मेरे को आधा घंटा हो गया चिल्लाते चिल्लाते. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात सोमवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी उशिरा रात्री घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे सुरुवातीला दरोड्याचा भास निर्माण करणारी घटना प्रत्यक्षात एक नियोजनबद्ध खुनाचा कट असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नीच संशयाच्या केंद्रस्थानी आली असून भावनिक नाट्य उभे करून सत्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. सोमवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी उशिरा रात्री ते मंगळवार दिनांक 8 एप्रिल 2026 च्या पहाटेच्या दरम्यान धार जिल्ह्यातील गोंडीखेडा चारण गावात देवकृष्ण पुरोहित यांचा त्यांच्या घरातच धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. घटना घडल्यानंतर मंगळवार 8 एप्रिलच्या पहाटे काही मिनिटातच त्यांची पत्नी प्रियंका पुरोहित ही रडत ओरडत बाहेर आली आणि तिने एक भीतीदायक कथा सांगितली. तिच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात दरोडेखोर घरात घुसले. त्यांनी तिचे तोंड दाबले, हातपाय बांधले आणि जीव मारण्याची धमकी देत सर्व मौल्यवान वस्तू घेऊन गेले. तिने आपले सर्व दागिने दिले, तरीही त्यांनी तिच्या पतीला ओढत नेले आणि ठार मारले असे ती सांगत होती. मंगळवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू झाला. सुरुवातीला दरोड्याचा संशय असला तरी तपासात लगेचच वेगळे चित्र समोर आले. घरातील कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेलेली नव्हती. सर्व दागिने सुरक्षित अवस्थेत सापडले. घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचे कुठलेही ठोस पुरावेही आढळले नाहीत. मृतदेहावरील जखमा पाहता हा हल्ला थेट लक्ष्य करून केल्याचे स्पष्ट झाले. मंगळवार 8 एप्रिलच्या दुपारपर्यंत प्रियंकाच्या जबाबातील विसंगती समोर येऊ लागल्या. वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी माहिती देणे, काही महत्त्वाच्या गोष्टी टाळणे आणि मोबाईल मध्ये माहिती गायब असणे, या सर्व बाबींमुळे संशय अधिकच बळावला आणि पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. बुधवार दिनांक 9 एप्रिल 2026 पर्यंत अवघ्या 36 तासात पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आणि दरोड्याच्या कथेमागे लपलेला खुनाचा कट समोर आला. बुधवार 9 एप्रिल 2026 रोजी तपासास उघड झाले की प्रियंकाचे कमलेश नावाच्या व्यक्तीसोबत कथित संबंध होते आणि या दोघांनी मिळून देवकृष्ण यांना मार्गातून दूर करण्याचा कट रचला होता. या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी सुरेंद्र नावाच्या व्यक्तीस सुमारे 1 लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप आहे. या योजनेनुसार खून केल्यानंतर संपूर्ण घटना दरोडेखोऱ्यासारखी भासवण्याचा प्लॅन आखण्यात आला. खून झाल्यानंतर प्रियंकाने जाणीवपूर्वक भावनिक लूट झाल्याचे नाटक सादर केले. रडणे, भीती दाखवणे आणि बनावट माहिती देणे, या सर्वांच्या माध्यमातून तिने पोलिसांची आणि नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी तिची ही कथा खरी वाटली, मात्र पोलिसांच्या सातत्यपूर्ण चौकशीत तिचे सर्व कथन कोसळले. अखेरीस तिने या कटात सहभाग असल्याची कबुली दिल्याचा पोलिसांना स्पष्ट केले. तपासादरम्यान कुटुंबियांनीही पती पत्नीमध्ये दीर्घकाळापासून वाद होत असल्याचे, प्रियंका बहुतेक वेळ माहेरी राहत असल्याचे आणि नात्यात तणाव असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवरच हा कट रचला गेल्याचा संशय अधिक बळावला आहे. बुधवार 9 एप्रिल 2026 रोजी या प्रकरणात प्रियंका आणि तिचा कथित साथीदार कमलेश यांना अटक करण्यात आली असून सुपारी घेणारा आरोपी सुरेंद्र अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास यांचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना समाजासाठी एक गंभीर इशारा ठरत आहे.